नमस्कार मित्रांनो, पेरूच्या झाडाला सोयाबीन लागणार का असं म्हणत ज्या लोकांनी रविराज साबळे पाटलांना ट्रोल केलं होतं, अशा लोकांना थेट पेरूच्या बागेतून रविराज साबळे पाटलांनी उत्तर दिलंय. हातात पेरू, समोर लाखोंची बाग आणि त्यातून मिळणारं जबरदस्त उत्पन्न अनेकांचे डोळे उघडणार आहे. एकूण किती कमाई होते, एका बागेतून किती उत्पन्न मिळू शकतं, हेच आज रविराज साबळे पाटील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर हा व्हिडिओ फक्त पेरूचा नाही तर अनेक जणांच्या बुडाला आग लावणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रविराज साबळे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही पिंक तैवान आहे. पिंक तैवान. ही पिंक तैवान आहे. पिंक तैवान. मग ते सदाभाऊ ते वेगळं आहे. सदाभाऊ नाही, सदाभाऊ तिकडे गाढवावर गेले, ते आपण गाढव नाही गेले. हे सदाभर फेर काय नसतंय. या पिंक तैवानला वर्षभर फळ येतं, आपण कधी धरतो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कसं असतं माहितीये का, समजा तुमची ही टोपी ही इकायची, तुम्ही म्हणणार हिला आम्ही चांदी लावली, ते तशातला प्रकार आहे. मुळातच ही क्वालिटी, हे बघा, हे असा पेरू लागलेला तुम्हाला या उन्हाळ्यात कोणाचाच दिसणार नाही. बरोबर. अख्ख्या महाराष्ट्रात बागा हिंडून बघा, ही क्वालिटी फक्त माझ्या शेतकऱ्याकडे भेटेल, आम्ही उभा केलेल्या आणि रविराज साबळे पाटलाच्या मार्गदर्शनातच भेटेल. फक्त याच्यामध्ये काय आहे की या माणसाने अगदी प्रामाणिकपणे इथं कष्ट केलंय, इथं घाम गाळलाय आणि त्याच्यानंतर हे असं फळ तयार झालंय. रुपाची किंमत वगैरे ते सांगू आपण नंतर. ते लाईव्ह बघते ती माणसं, एवढा म्हणजे वय याचं आयुष्य किती आहे? हेच वय आपण 5 क्रॉप धरतो, म्हणजे पहिल्या 14 महिन्यात एक, त्यानंतर दर 6 महिन्याला एक, असे 5 क्रॉप मिनिमम किंवा 5 वर्ष. 5 वर्ष. नमस्कार महाराष्ट्र, खबिन किता पेरू भारी असा इथला शेतकरी म्हणत आहे. त्याचं कारण म्हणजे ही पेरूची बाग आणि हे जमलेले सगळे शेतकरी जे हैराण आहेत बाब्यामुळं, जे हैराण आहेत ऊसाच्या बिलामुळं. पण हे बघायला आलेत आपल्या शेतकऱ्याची पेरू बाग. हे आपले शेतकरी आहेत. यांचं गाव आहे अंकलगी गाव, जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट. या अक्कलकोट तालुक्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पावनभूमीमध्ये ही तयार झालेली बाग, तुम्ही फळं बघा. आता याच्यापेक्षा काय सोनं लागायला पाहिजे हे मला माहित नाही. तुम्ही खुश आहात का याच्यावर? खुश आहे ना, एकदम खुश आहे. एकदम खुश आहे. तुम्हाला वाटतं याच्यात काही फसवणूक झाली आहे? अजिबात नाही. मग याच्यात पैसे भेटतील का? हो, भेटेल. माझ्या मते तर याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 लाखाचं उत्पन्न भेटलं पाहिजे. माझ्या मते मिनिमम काय म्हणतात ना, 20 लाख रुपये तर भेटलेच पाहिजे. शब्द आहे अख्खा लाईव्ह मध्ये. हा शेतकऱ्यांचा उत्साह आहे, हा अख्खा महाराष्ट्र बघतोय. बऱ्याच जणांना वाटतं माझ्या पाठीमागं किंवा माझ्यासोबत कोणी नाहीये, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमाने मी आज कृतकृत्य झालोय. तुम्ही केलेलं स्वागत, वाजवलेली हलकी, वाजवलेले फटाके, त्याच सोबत केलेला सन्मान आणि दिलेलं प्रेम, या सगळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आणि ऋणी राहील. मला सांगा, ही पेरूची बाग तुम्हाला कशी वाटते? एक सुरात सगळे सांगा. जबरदस्त ही आहे बाग. तुम्ही बघा, सगळीकडे एक समान वाढ आहे. तुम्हाला रोपामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना वाटत? अजिबात नाही. अजिबात नाही. तुम्हाला बहुत शेती शिकली आम्ही करायला. हा माझा शेतकरी आहे, हा सन्मानाने जगणारा, स्वाभिमान जपणारा माझा शेतकरी राजा आहे. आणि या शेतकरी राजाला परत एकदा ते गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण झगडत आहोत. आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. हा प्रत्येक उभा असलेला शेतकरी उगाच जमलेला नाही, आपल्यावरती असणाऱ्या विश्वासासाठी जमलेला आहे. 1-2 संख्या नाहीये, अगदी मोजता येणार नाही एवढे शेतकरी आपल्यासाठी जमलेत आणि हे बघण्यासाठी जमलेत. चला, धन्यवाद. आजची पेरू भारी, खबिन किता पेरू भारी म्हणजे ऊसापेक्षा पेरू भारी. ऊसापेक्षा पेरू भारी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण की इथल्या कारखानदारांनी शेतकऱ्यांना छळलंय, त्यांची ऊसाची बिलं दिलं नाहीत, पैसे दिले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे? तुमचे पैसे दिलेत का कारखानदारांनी? मग किती अच्छा. तर ऐका, अजून बी तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तक्रारी देणं गरजेचं आहे.
तुमच्या हक्काचा पैसा आहे. तुम्ही मेहनतीने त्या शेतामध्ये घाम गाळून पिकवलेला ऊस ऊस गेल्यानंतर त्याची साखर बनली. त्या दलिंदरानं पैसे कमवले, पण तुमच्या पदरामध्ये फक्त संघर्ष टाकलाय. बरोबर. त्यामुळे तक्रारी दाखल करा आणि सगळेजण शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित येऊन लढायचं शिका. नाही, बरोबर. तुम्ही जसं माझ्यासाठी एकत्रित आलात तरी तुमच्या हक्काच्या बिलासाठी पण एकत्रित याल ही अपेक्षा आहे. बरोबर. खरंय. येताल ना? 1200 रुपये टाकायला पाहिजे होते त्यांनी, अजून टाकलं. टाकणार ना, तुम्ही लढलात तर टाकणार, नाही तर टाकणार नाही. आमचं आता पण ऐकतं, तुम्ही 25 कसं- आता आम्ही साधा शेतकरी. मी तुम्हाला तुमच्या समोर शब्द देतो. हा. तुमच्यातल्या त्या प्रत्येकाला जर तक्रार करायची असेल हा. तर त्या पोलीस स्टेशनला मी फकड्या येणार. फक्त तुमच्या नावाने अर्ज तयार ठेवायचा, तो घ्यायला लावायचं काम माझं आहे. बर. बस, अजून काही शब्द देऊ? झालं. मी तुमच्यासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंब सांडेपर्यंत लढायला तयार आहे. माझं काही बी होऊ द्या, बरोबर. माझं काही बी वाचू द्या, नाही पण तुमचं सगळं हक्काचे पैसे तुम्हाला भेटलेच पाहिजे. हो. त्याच्यासाठी मी लढणार. बरोबर. बरं, तुम्हाला पेरू बाग कशी वाटली? नाही, एक नंबर आहे. हा? हो. आता मी याला बघितलं, तुम्ही कुठेतरी सोलापूरच्या जवळ भंकर गेला, व्हिडिओ बघितलं तुमचं. आता इकडे शेताला जायचं होतं, फोटो दिसला, आलो मी. हे माहित असलं पहिलं आलो असतं इथं. हा. बाग भारी वाटली ना? बाग भारी आहे, एक नंबर. तर हा आहे आपल्या आजच्या दौऱ्यातला शेवटचा टप्पा. याच्यानंतर आपण पोहोचणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये, जिथं थोडासा आशीर्वाद घेऊन परत घराकडे जाणार. आज शेतकऱ्यांचा दौरा संपला. या अख्ख्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ही आपली कमाई आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांचा स्वॅग आहे. चला, हळूहळू. तेव्हा त्यांनी आम्हाला एवढंच जाणवलं की प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक एकूण 3 तास जेवढं आमचं बोलणं झालं, त्या 3 तासामध्ये प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या वाक्यामध्ये फक्त शेती होती, त्याच्याबद्दलचा प्रामाणिकपणा होता, त्यातलं नियोजन होतं. आता तो पहिला भेट आणि आज तुम्ही 12-14 महिन्यानंतर जेव्हा बागेमध्ये शेतामध्ये तुमची बाग उभा झाली आहे, बरोबर, तेव्हाचे शब्द खरे आहेत का? आता ऍब्सोल्युटली खरे आहेत. किती सेटिंग आहे साधारण आता प्रत्येक जेवढं झाडाला? मी तुम्हाला मोजून दाखवलंय. आता आम्ही आता मी रमलोय. वरी जी झाडं आहेत ती थोडी छोटी आहेत, तिथं पण किती फळ भरलं? तिथं पण जवळपास 50 ते 60 फळांची सेटिंग आहे, जे की एकदम कमकुवत गुडघ्याच्या खाली झाड आहेत. म्हणजे तिथं सगळ्या अख्ख्या 500-600 एकरचं पाणी येतं म्हणून 200 झाडं खराब आहेत. बट बाकी इतर बागांमध्ये तुम्हाला हे 100+ सरासरीचं फळ दिसणार आहे. तर तुम्हाला वाटतं यातून पैसे कमवू तुम्ही? हमखास 100%. 100% होतील. आता तर खरंच आत्मविश्वास आलाय की आता तर 100% होतील. म्हणजे एवढे दिवस जर आम्हाला थोडीशी धाकधूक होतीच की बाबा पाऊस झालाय, हे झालंय, फळगळ होती, उन्हाचं एवढा 43 डिग्रीला तापमान पोहोचलंय, फळगळ होती, आपल्या बागेला राहतील का नाही फळ, पण अति 43-44 टच होत होतं जवळपास 15 पण दिवसासाठी. तुम्ही regular. चमक बघा, तुम्ही जवळून येऊन बघा झाडाला, काय ग्रीनरी आहे आणि काही सेटिंग आहे. बरं, इतर शेतकरी आहेत, तुम्हाला बरं वाटते बाग ही? मोठ्याने बोला हो, का सोलापूरचा आवाज असा थोडी असतो हो, मोठ्याने जरा बोला की. अशी बाग पहिल्यांदाच बघायला आम्ही, कुठं नाही अशी बाग. हा नाही आहे? नाही अशी बाग. म्हणजे इथं बागेचं प्रमाण जास्त ऊस नाही, असू द्या ऊस, पण बागा करणाऱ्यांमध्ये आपण टॉपला आहेत का? आहे टॉप मध्ये. हे सोलापूर हायवे. चला, धन्यवाद. बाकी काही बोलायचे तुम्हाला अजून? तर मला असं खरंच आहे ना, आज पहिल्यांदा असं वाटतंय, मी विनंती करेल की एकदा अक्षय सरांनी पण लाईव्ह येऊन त्यांचा चेहरा दाखवा, कारण ते रिश अॅग्रोचे खरंच बॅकबोन आहे. ते खरंच बॅकबोन आहे. कारण मला एवढं पण माहिती आहे, जेव्हा सरांचा प्रपंच एवढा वाढला, जेव्हा त्यांना थोडंसं सोशलिस्ट पण मध्ये ते खूप गेले. हा आमचा अक्षय लाजाळू आहे थोडा, कॅमेऱ्यासमोर येत नाही. ह्यांनी आम्हाला आहे ना एकही दिवस असा गेला नाही की आम्ही यांना कॉल केलाय. हे कितीही कामात असू द्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता सर किती काम करतात आणि काय असतात. सरांसोबत नेहमी हे असतात आणि कुठेही असू द्यात, काही म्हणा, कोणाची तंटामुक्ती चालू असेल, काही असेल, काही असेल, सरांच्या मागे एवढा ताप आहे, एवढा त्यांच्या मागे पळपळ आहे, तरी पण आम्ही ह्यांना कॉल केला, त्या क्षणी नाही उचलला, पण काम झाल्या पहिला फोन त्यांनी आम्हाला करतात म्हणजे करतात. आणि हे दरवेळेस आहे, असं नाही की एकदाच झालंय. मी तुम्हाला चॅट्स दाखवेल, सगळं दाखवेल. त्या बरं, chats मध्ये आपण जे हे माहिती येते ती सगळी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरच येते. काही असं डिले वगैरे होत नाही, काही डिले नाही. बरं, तुम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला फीस लावून जो तुम्ही आमच्यावरती स्पेंड केलेला खर्च आहे तो तुम्हाला वर्थ इट वाटतो का? ऍब्सोल्युटली वर्थ इट आहे. कुठेही काही काडी मात्र शंका घेण्याची काहीच गरज नाहीये. आणि मी असंच म्हणन की शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी, अशा शेतकऱ्यांना
कायम सपोर्टच केलं पाहिजे. धन्यवाद. कारण हे आहेत म्हणून आज आपलं सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. आजकाल प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे. पण मी जसं म्हणलं पहिल्या भेटीमध्ये आणि आजच्या भेटीमध्ये पण फक्त एकच जाणून येतं की माणसासाठी फक्त शेती म्हणजे व्यवसाय नाहीये. शेतीमध्ये त्यांच्यामध्ये तो संयम आहे, ते निरीक्षण आहे आणि ते काळजीपूर्वक नियोजन आहे. त्याच्या पद्धतीने ते सगळं करतायत आणि आम्हालाही पुरवतायत. असं नाही की माणूस मोठा होतो म्हणून फक्त एकटाच मोठा हे होणार आहे. मोठं फिट तसं नाही. असतं. हे जमिनीशी मातीवरती राहिलेला माणूसच मोठा असतो. बरोबर. आणि हे ज्याला शिकवण ज्याला आम्हाला असं पण भेटली वरी गेल्यानंतर ज्याला वाटतं का की मी लय मोठा झालो, तो हरामखोर असतो. बरोबर आहे. Yes. जो माणूस जमिनीशी जोडून राहतो, कसं असतं, आता हे बघा, 5 लोक सोबत असली तरी त्याला सेलिब्रिटी फील येतो. बरोबर. आपल्या जिंदगीत सेलिब्रिटी नावाचा प्रकारच नाही, त्यामुळे फील यायची गरजच नाही. जे आहे ते आहे. तुमच्या समोर बाग आहे, तुमच्या समोर शेतकरी आहे, तुमच्या समोर पत्ता आहे. खोटं वाटतंय? या बघायला. कुठे यायचंय? सोलापूर बे. चला, थँक्यू. ओके सर. बाग दाखव गोल फिरून. समृद्धीला जाऊ का इथं काहीतरी? जाऊ की काय एवढं. कारण की वेळ लागेल. घेतला आणि सोलापूर नाक्यावरून थेट आलोय कोणतं गाव? बंकलगी. हे आमचा वाघ शेतकरी, हे आपले सगळे शेतकरी बांधव इथे जमा झालेले आहेत. ही आपली बाग आहे. तुम्ही बाग बघितली तर डोळ्याचं पारणं फिटेल अशी बाग आहे. तुमच्या समोर शेतकऱ्याला फळं मोजून दाखवणार आणि किती आहेत ती तुम्ही तुमच्या डोळ्याने बघणार. हे मोजा झाड, तुम्ही मोजा, तुम्ही हे मोजा. कोणाला जर मोजायचं असेल तर बिंदास मोजा. नव्हे? मोठ्याने बोला. काय कटाळा लागतंय? एक चाट. अच्छा, एक चाट. त्याला किती मोज आहे? होतंय का नाही? लोक जातात लोक. चालू नको ना. जागेवर खेळायचं. तैवान नाही, तैवान. किती द्यायला? 125. कमी जास्त 105. त्याला 105, याला 125. आता रोपात फसवणारा व्यक्ती, हे बघा, हे छोटस झाड आहे. आपण मोजूया आरामात. 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 48, 49, 50, 51, 52, 53 आणि खाली 2 आहेत. 54 फळं आहेत या झाडाला. किती? ते केवढं झाड आहे? केवढं झाड आहे बघितलं? 1.5 ते 2 फुटाचं झाड. 54 फळं आहेत, ते बी टिकलेली. जवळजवळ 45-46 अंश सेल्सिअस तापमान सहन करून टिकलेली ही बाग आहे. ही आहे क्वालिटी रिश ॲग्रो फार्म्सची. ही आहे क्वालिटी आमच्या शेतकऱ्यांची. बघितली सगळी बाग दाखव शेतकऱ्यांना.
दिसते असं एकही झाड नाहीये ज्याला फळ नाहीये. ते ठीक आहे, ती लाईन जाऊ द्या, दुसऱ्या लाईन मध्ये या तुझी. हे बघा आहे सगळी आफूची बोंड लागलेत पूर्ण शेतामध्ये. हे बघितलं. येस, एकही तुम्हाला झाडच दिसणार नाही ज्याला फळ नाहीये. या क्वालिटीचं काम आपण शेतकऱ्यांसोबत करत आहोत. या क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांना रिझल्ट देत आहोत, म्हणून शेतकरी आपल्या सोबत जोडलेला आहे. तुम्हाला काही अडचण आहे का आमच्या सोबत काम करताना? नाही कोणती अडचण नाही. फीस देताना असं वाटलं का? नाही शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी आपण झगडत आहोत. आपण फक्त एकच गोष्ट करत आहोत, शेतकऱ्यांना आत्मविश्वास देऊन योग्य क्वालिटीमध्ये मार्गदर्शन द्यायचं, त्यांना लागणारी ती प्रत्येक गोष्ट द्यायची आणि त्याच्यामधून शेतकऱ्याच्या खिशामध्ये नफा घालायचा. हेच आपण आतापर्यंत करत आलोय. हे तुम्ही बघू शकता बागेत. झालं बस.